राज्यामध्ये उबाटा, काँग्रेस, इतर पक्षाचे अनेक नगरसेवक, सरपंच, जिल्हा प्रमुख आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तालुका प्रमुख आणि हजारो लोकांनी, शिवसैनिकांनी, माझ्या लाडक्या बहिणी, महिलांनी, युवकांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो ओढा आहे तो आपण पाहताय की दररोज शिवसेनेमध्ये लोक येत आहेत, कारण शिवसेना हिंदुत्वाचा, बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे, आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे, विकासाचा विचार घेऊन पुढे चालली आहे। आणि म्हणून मागच्या 2.5 वर्षात 3 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं पर्व आलं आता, आणि त्याचबरोबर एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या, आणि आता हे दुसरं पर्व आता सुरू झालं आहे, दुसरी इनिंग आमची सुरू झाली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली। त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे। आम्ही टीम म्हणून काम करतोय, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट। आम्ही विकासाला चालना देणं, या राज्याला पुढे घेऊन जाणं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं विकसित भारत 2047चं स्वप्न, त्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान राहणार आहे, कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे। आणि म्हणून हे सगळं जे आहे विकासाची गंगा आणण्याचं काम महायुती करते, म्हणून हे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। आणि आम्ही लोकसभा महायुती म्हणून लढलो, विधानसभा महायुती म्हणून लढलो आणि मोठ्या प्रमाणात जिंकलो। आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती म्हणून आम्ही लढणार आणि जिंकणार। निवडणुकींची तयारी आम्ही कधी करत नाही, करायला लागत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही। 24/7 वर्षाचे 12 महिने 365 दिवस आमचं शिवसेनेचं काम सुरू असतं आणि त्यामुळे निवडणुकाची भीती आम्हाला नसते, कारण निवडणुका आल्यानंतर महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स आपली आपली छत्र्या उघडतात, दुकानं उघडतात, कार्यालय उघडतात, निवडणुका झाल्या की बंद करतात, असं आमचं नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी लोकांचं मी स्वागत केलेलं आहे। युतीबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संवाद चालल्याचा राजीनामा मागितला आहे, सोबतच तुमलेली आहे। त्यांना फक्त ऍक्टिंगच येते, काम आम्ही करतो, त्यांना नक्कल करता येते, त्याला अक्कल लागते। काम करणारे आम्ही लोक आहोत, फील्डवर उतरून काम करणारे लोक आहोत, घरात बसणारे आम्ही लोक नाही। आणि म्हणून त्यांनी काय दादा भुसेंचा राजीनामा मागायचा, त्यांना काय अधिकार?